नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 1 किलो चकलीसाठी भाजणीचे अगदी परफेक्ट प्रमाण. या प्रमाणात साहित्य घेऊन जर तुम्ही भाजणी केली तर चकल्या अगदी खुसखुशीत आणि खमंग होतात. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर 1 किलोच्या प्रमाणात चकली करण्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो. तर हे तांदूळ मी रेशनिंगचं तांदूळ वापरलेलं आहे. याच्यासाठी इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचं नाही. आणि जे कोणतं तांदूळ तुम्ही घ्याल ते जुनं असावं. ज्यावेळी तांदूळ आपण हातात घेतो त्यावेळी जर तांदूळ हाताला चिकटलं तर ते नवीन असतं आणि जर ते चिकटलं नाही तर ते जुनं असतं. तर हे अर्धा किलो प्रमाणात मी तांदूळ घेतलेला आहे. माझ्याकडे एक ग्लास आहे, तो पावशेरचा आहे, म्हणजे 250 ग्राम. तर या प्रमाणात मी 2 ग्लास म्हणजे अर्धा किलो तांदूळ मोजून घेतलेला आहे. आता तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे 1 वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे. अर्धा किलो तांदळाला पावशेर चण्याची डाळ म्हणजे 2 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतले तर 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे. जेवढी चण्याची डाळ घेतली त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे अर्धा ग्लास आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे. आता त्याच्यापेक्षाही अर्ध्या प्रमाणात म्हणजे पाव ग्लास किंवा पाऊण वाटी आपल्याला उडदाची डाळ, पाऊण वाटी शाबू, पाऊण वाटी पोहे आणि 4 चमचे आपल्याला धने घ्यायचे आहेत. त्याच्यासोबतच 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीसोप आणि 1 चमचा ओवाही लागेल. याच्यासोबत काही खडे मसाले लागतील. एक छोटासा दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि 4 मिरे एवढं साहित्य मी 1 किलो भाजणीसाठी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला तांदूळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा हे तांदूळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपली पुरण वाटायची जी चाळणी असते तर अशा चाळणीमध्ये हे तांदूळ पूर्णपणे निथळून घ्यायचे आहेत. आणि ते एखादा सुती कपडा जो असेल तुमच्या घरी, शॉल असेल किंवा कोणतीही गोष्ट जी सुती आहे तर अशा कापडावरती आपल्याला हे तांदूळ पसरवून त्यांना सुकवून घ्यायचे आहे. फॅन खाली ठेवले तरीही चालेल. अगदी कडक उन्हात हे तांदूळ सुकवायचे नाहीत. अशा पद्धतीनं डाळीही आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. डाळीला थोडंसं पॉलिश केलेलं असतं त्यामुळे डाळी धुवायला अजिबात विसरू नका. डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि डाळीही आपल्याला सुती कपड्यावरती पसरून त्याही सुकवून घ्यायच्या आहेत. त्या फॅन खाली सुकवून ठेवू शकता तुम्ही. 1.5 ते 2 तास आपल्याला फॅन खाली किंवा फ्रेश हवेमध्ये तुम्ही सुकवलं तरीही चालू शकतं. आता मी मुगाची डाळही धुवून घेतलेली आहे. तीही अशाच पद्धतीनं पसरवून घेते आणि त्याला सुकवून घेत आहे. 1.5 ते 2 तास झाल्यानंतर हे तांदूळ हे बघा असे अगदी कोरडे होतात. ते असे चुरले आपण तरी आपल्याला समजतं की त्याचे तुकडे पडतात. याचा अर्थ तांदूळ व्यवस्थित सुकलेले आहेत. डाळही बघा अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित दिसत आहेत. आता हे सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेतलं. तांदूळ कधीही मंद आचेवरती भाजायचे नाहीत. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तांदळाचा कलर बदलून द्यायचा नाही अजिबात. अगदी हलक्या हाताने तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. ते थोडेसे फुलले की लगेच समजतं की तांदूळ हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. अशा पद्धतीनं तांदूळ एका ठिकाणी काढून घ्यायचे. गरम गरम तांदूळ किंवा ह्या डाळी एकत्र ठेवायच्या नाहीत, कारण त्या वाफेवरती पुन्हा गरम होऊ शकतात. त्यामुळे त्या भाजून घेतल्यानंतर एखाद्या कोरड्या फडक्यावरतीच पसरवून घ्यायच्या म्हणजे त्या थोड्याशा थंड होतील. तर तांदूळ मी अशा पद्धतीनं एका कापडावरती पसरवून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यातील वाफ निघून जाईल आणि ते थंड होईल. आता मी चण्याची डाळ ही भाजायला ठेवलेली आहे. तर ही चण्याची डाळ ही मंद गॅसवर नाही तर मीडियम फ्लेमवरती चण्याची डाळ ही व्यवस्थित भाजून घ्यायची. डाळीचा कलर चेंज होता कामा नये अशा पद्धतीनं डाळ ही व्यवस्थित भाजून घ्यायची. 2 ते 3 मिनिट झाले की ही डाळ ही व्यवस्थित भाजली जाते. आता ही डाळ ही मी त्याच कापडावरती साईडला पसरून देत आहे म्हणजे तीही थोडीशी थंड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही एकत्रच भाजून घ्यायची आहे. त्याही मंद आचेवर नाही तर मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायच्या. त्याचाही कलर चेंज होऊ द्यायचा नाही. डाळी थोड्याशा फुलल्या की समजतं
की आपल्याला डाळ आता व्यवस्थित भाजली गेलेली आहे. अशा पद्धतीनं डाळी भाजतानाही एकदम खमंग असा वास येतो. तर आता या डाळीही मी अशाच पद्धतीनं साईडला काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला शाबू आणि पोहे हेही आपल्याला एकत्रित करूनच आता भाजून घ्यायचं आहे. पोहे अगदी कडक होतात आणि त्याचे तुकडे होतात, त्यामुळे लगेच समजतं की पोहे भाजलेले गेलेले आहेत. आणि शाबू ही दाताखाली जर तुम्ही पकडलात तर पटकन फुटला जातो. अशा पद्धतीने जर शाबू जरी भाजला तरी समजायचं की आता हे व्यवस्थित भाजलं गेलेले आहे. आता हेही सगळं साहित्य आपण एका ठिकाणी ठेवून पसरवून द्यायचं आणि थोडं थोडं करून थंड करून घ्यायचं. आता हे थंड झालेलं मिश्रण आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे. आणखी एक गोष्ट राहिली की खडे मसाले. तर आता जे आपण 4 चमचे धने घेतलेले होते, तर ते 4 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशोप आणि 1 चमचा ओवा हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये लवंग, मिरे आणि थोडीशी दालचिनीही टाकून हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं. हे साहित्य भाजलं गेल्यामुळं ते व्यवस्थित कुटलं जातं आणि त्याचा फ्लेवरही खूप छान येतो. त्यामुळे हेही साहित्य अगदी जाळायचं नाही, हे साहित्य मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि तेही थंड करून घ्यायचं. आता हे परफेक्ट प्रमाण आपलं 10 ते 15 मिनटात तयार होतं. असं हे सगळं साहित्य आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सगळं गिरणीतून दळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही चकलीचं भाजणी बनवलीत तर त्याच्या चकल्या अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात. कधीही या साहित्याच्या प्रमाणात बनवलेल्या चकल्या मऊ होणार नाहीत, त्या अगदी खुसखुशीतच होतील, खमंग होतील. अशा पद्धतीनं तुम्ही ही चकल्या ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीनं भाजणीच्या चकल्या तुम्ही बनवून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची चकली कशी झाली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.